मेजर घोरपडे यावेळेस षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी तेज तर्रार आणि बाउन्सरचा बादशाह म्हटलं जातं त्यांना, असा गोलंदाज यावेळेस षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी. स्ट्राइक एंड वरती कट केला चेंडू, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला गॅप मध्ये आहे, चेंडू निघून गेला सीमारेषे पार. मिळतील एकता चषक मधला आलेला हा या मॅच मधला पहिल्याच चेंडूवरती ठोकलेला चौकार. उचललाय चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फील्ड करून थ्रो करेल. दरम्यान एक सिंगल घेतली गेली आहे. यश फस्टे स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यावेळेस उडवलाय, जबरदस्त कमालीचा तडाखा, चेंडू सीमारेषे पार, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन यांच्या माध्यमातून सांगतायत की इट्स अ हाय हँडसम ब्रँडेड षटकार ठोकलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात येतोय. शेवटचा चेंडू घेऊन जातील. यावेळेस किती धावा येतील? 12 आल्यात. यावेळेस देखील चेंडू उडवलाय, काऊ कॉर्नरच्या दिशेला चेंडू, वन बाउन्स ओव्हर द रो आलाय. शेवटच्या चेंडूवरती चौकार आणि या चौकाराने धावफलक पोहोचलाय 16 अंकावरती. फलंदाज बाला स्ट्राइक एंड वरती, लोअर फुलचा चेंडू होता, यावेळेस कट केलाय, ऑन साइडला उडवलाय. काऊ कॉर्नरला श्रीधर घोरपडे सर येत आहेत आणि कलेक्ट करून थ्रो करतील. दरम्यान एक सिंगल घेतली गेली आहे. महत्वपूर्ण राहिलं पोलीस शहापूर पोलीस स्टेशन साठी. यावेळेस तडाखा चांगला आहे, कमालीचा फटका बालाच्या बॅट मधनं. नो बॉल आणि षटकार म्हणजेच या 7 धावा आणि नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. व्हायब्रेटर रोलरने पूर्ण प्रेस करून मैदान बनवण्यात आलंय. असा चेंडू तुम्हाला थांबणार नाहीये. कडक मैदान झालंय पूर्ण आणि टप्पा घेतल्यानंतर तुमच्या डोक्यावरनं समोरच्या व्यासपीठाला सलामी देणारा, मान्यवरांना सलामी देणारा हा चौकार आलाय. चेंडू यावेळेस घेऊन जातील कैलास मेजर. ओहो, बॅकफूट वरती जाऊन यावेळेस अगदी जबरदस्त कमालीचा फटका, 4 धाब्यांसाठी चौकार. हा आलाय एक तातोळ. यावेळेस आपल्या शहापूर पोलीस स्टेशन साठी खेळत असताना ही टीम नॉन स्ट्राइक एंड वरती श्रीधरजी घोरपडे सर आमचे परम मित्र. ओहो, पहिला चेंडू, यू मिस, आय डेफिनेटली हिट इट. यश फस्टेचा पहिला चेंडू, अगदी स्लोवर पिच चेंडू बुंद्यामध्ये टाकला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्क चेंडू आणि बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत दांडीगुल. यावेळेस नवीन बॅटर मैदानाच्या आत इंटर झालेत. स्ट्राइक एंड वरती लोअर फुलचा चेंडू होता, स्टेट ड्राईव्ह, अगदी डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतो. आवाका बाहेर, चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार, ठोकलाय चौकार. 4. राजेश मेजर यावेळेस स्ट्राइक एंड वरती पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. दुसरा चेंडू निर्धाव खेळलेत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यावेळेस उडवण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल घेतली गेली आहे. श्रीधर घोरपडे सरांची रनिंग बघा, हा क्रिकेटचा सराव आहे. सरावाचा पुरेपूर फायदा घेतील का? यास पहिला चेंडू मात्र उडवलाय, फसलाय गडी, झेल घेण्याची संधी, खाली बाळा आहे, झेल ड्रॉप झालाय. परंतु झेल कोणाचा ड्रॉप केलाय हे देखील बघणं महत्वाचं. एक यावेळेस चांगला फटका आहे, वन बाउन्स ओव्हर द रो. काय कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेस क्षेत्र निवडलं गेलंय. राकेश मेजर यांच्या माध्यमातून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय फटका, चौकार. 13 न मेरा ये सामना किसका. उडवलाय परंतु झेलची संधी झाली आहे. यावेळेस वन बाउन्स कॅरी करतील, एक सिंगल. आता मात्र घोरपडे सरांनी विश्वास दाखवलाय स्वतःवरती. जर घोरपडे सर शेवटच्या षटकापर्यंत राहिले तर धावा निश्चितपणे बनतील. हो, काय कमालीचा फटका, राजेश सर यांच्या बॅटमधनं निघालेला हा तडाखा. यश फस्टे याचं कौतुक करावं लागेल. चेंडू रोखलाय, वा, बॅकअप चांगला पाहायला मिळाला. हा चेंडू मध्ये एक देखील बनत नाही. प्रदीप चव्हाणचा हा चेंडू उडवलाय, फटका, स्क्वेअर लेग डीपला आहे, एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेचा कॉल असेल का? नाही, यावेळेस थांबवलं गेलंय. ठेकेदार संघाकडे पुन्हा एकदा उडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे. प्रदीप यावेळेस चेंडूवरती येतो, जज झालाय झेल, जजमेंट कंप्लीट.
कमालीचा झेल टिपला गेलाय. प्रदीप चव्हाण यांच्या माध्यमातून आलेली पहिली विकेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होतीये. स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळत आहेत. चांगले फलंदाज आहेत. चांगली गोलंदाजी देखील यावेळेस चांगला फटका आहे, परंतु अगदी लॉंग ऑनला जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. श्री गणेश या टीम मध्ये खेळणारा प्रदीप चव्हाण आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस चांगला चेंडू फटका चांगला आहे. यश यावेळेस एफर्ट देतोय. झेल मात्र धरतीला दान, परंतु सामना निश्चितपणे पूर्णपणे झुकवला गेलाय. मध्ये देखील वंचित ठेवलं गेलंय. एक चेंडू 20चं समीकरण असताना निर्धाव चेंडू येतोय आणि षटक क्रमांक 3 समाप्त आहे आणि या सामन्यामध्ये विजय होणारा संघ म्हणजेच ठेकेदार शहापूर संघ.